शहरातील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या, स्टेशनवर होणारी प्रवाशांची अलोट गर्दी, गाड्यांना प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी आउटरला होणारी दिरंगाई आणि स्थानकावरील प्रचंड ताण. तुम्हीही कधी ना कधी या गोष्टीचा अनुभव नक्कीच घेतला असेल. पण आता पुणेकरांची या त्रासातून कायमची सुटका होणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने पुणे आणि त्यांच्या आसपासच्या म्हणजेच खडकी, हडपसर आणि आळंदी या उपनगरीय स्थानकाचा कायापालट करण्यासाठी एक मास्टर स्ट्रोक तयार केलाय. याचाच एक भाग म्हणून पुणे स्थानकाच्या अगदी जवळ असणारे खडकी रेल्वे स्थानक आता पूर्णपणे बदलले आहे. तब्बल 70 कोटी रुपये खर्च करून खडकी स्थानकावर अशी काही अद्ययावत कामे करण्यात आली आहेत, ज्यामुळे इथला संपूर्ण चेहरामोहराच बदललाय. खडकी स्थानकावर नक्की काय काय बदल झालेत, तिथं कोणकोणत्या नवीन सुविधा आल्यात आणि तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य प्रवाशांना याचा कसा फायदा होणार आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पुणे हे देशातील एक प्रमुख IT आणि एज्युकेशन हब आहे. त्यामुळे साहजिकच पुणे स्थानकावर प्रवाशांची अलोट गर्दी असते. हा ताण कमी करण्यासाठी रेल्वेने सॅटेलाइट टर्मिनल्स विकसित करण्याचे म्हणजेच उपटर्मिनल्स विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये हडपसर रेल्वे स्थानकावर आधुनिक प्रवासी इमारत, रेल्वे यार्ड, कोच पार्किंग आणि रेक मेंटेनन्स कामं मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले असून तिथे 4थ्या प्लॅटफॉर्मलाही मंजुरी मिळाली आहे. दुसरीकडे भविष्यातील मोठी गर्दी लक्षात घेऊन आळंदी येथे एक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्याचे नियोजन प्राथमिक आणि प्रशासकीय प्रक्रियेत सुरू आहे. मात्र या संपूर्ण प्रकल्पात सर्वात वेगाने आणि प्रभावीपणे पुढे आलेला उपस्थानक म्हणजे खडकी रेल्वे स्थानक. खडकी रेल्वे स्थानकावर नक्की काय बदल झालेत? रेल्वे प्रशासनाने तब्बल 70 कोटी रुपये खर्च करून काय काय कामे केली आहेत? तर खडकी स्थानकावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली आणि अत्यंत महत्त्वाची कामे आता पूर्ण झाली आहेत. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की खडकी स्थानकावर आता प्लॅटफॉर्म क्रमांक 4 हा संपूर्णपणे नवीन आणि अद्ययावत प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. त्यासोबतच बाजूलाच असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 ची लांबी आणि उंची लक्षणीयरित्या वाढवण्यात आली आहे. हे दोन्ही प्लॅटफॉर्म आता हाय लेवल प्लॅटफॉर्म म्हणून विकसित करण्यात आले आहेत. त्याचा सर्वात मोठा आणि तांत्रिक फायदा म्हणजे आता खडकी स्थानकावर 24 डब्यांच्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या सहज थांबू शकतील, ज्या की पूर्वी येथे थांबू शकत नव्हत्या. फक्त प्लॅटफॉर्मची लांबी वाढवून रेल्वेचे काम थांबलेले नाही, तर प्रवाशांच्या आरोग्याची आणि सुविधेची इथे पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे कडक उन्हाळा आणि मुसळधार पावसापासून प्रवाशांचा बचाव व्हावा यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वर प्रत्येकी 300 मीटर लांबीचे भव्य आणि अवाढव्य लोखंडी छत म्हणजेच कव्हर शेड उभारण्यात आले आहेत. यासोबतच प्रवाशांना आपली गाडी कुठे येणार आहे हे समजण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल कोच इंडिकेटर आणि ट्रेन इंडिकेटर बोर्ड्स बसवण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी पूर्ण स्थानक परिसरात उच्च दर्जाची आणि आधुनिक प्रकाश योजना करण्यात आली आहे. तसंच स्थानकाच्या बाहेरील बाजूला नजर टाकल्यास प्रवाशांना ये जा करण्यासाठी 2 नवीन प्रशस्त प्रवेशद्वार म्हणजेच एंट्री एक्झिट गेट्स तयार करण्यात आले आहेत. या नवीन प्रवेशद्वाराच्या शेजारीच वाहनांच्या कोंडीपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रशस्त पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांची वाहने लावण्याची अडचण सुद्धा पूर्णपणे दूर झाली आहे. खडकी स्थानकाचा हा बदल पाहिल्यानंतर आता आपण त्या स्थानकाबद्दल बोलूया, ज्याची चर्चा सध्या संपूर्ण पुण्यात सुरू आहे. पुणे मुख्य रेल्वे स्टेशनवर आगामी काळात यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरू केले जाणार आहे. या अंतर्गत पुणे जंक्शनवर 6 नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती केली जाणार आहे. आधीचे 6 आणि आताचे 6 म्हणजे एकूण 12 नवीन प्लॅटफॉर्म झाल्यानंतर पुणे स्टेशनची क्षमता ही दुप्पट होईल. पण जेव्हा हे अवाढव्य बांधकाम मुख्य स्टेशनवर सुरू असेल तेव्हा तिथली रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवणे हे रेल्वे प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे. अशा वेळी हे 70 कोटी खर्चून तयार झालेले खडकी टर्मिनल रेल्वेसाठी आणि प्रवाशांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण पुणे स्टेशनवरील कामं सुरू असताना रेल्वे प्रशासन अनेक गाड्या तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी खडकी रेल्वे स्थानकाकडे वळू शकणार आहेत, जेणेकरून मुख्य स्थानकावरील गर्दी विभागली जाईल आणि प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही. या विकास कामांचा थेट फायदा भविष्यात कसा होणार आहे हे समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर रेल्वे प्रशासनाचा असा विचार आहे की भविष्यात दक्षिण भारताकडे जाणाऱ्या म्हणजे चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, कोल्हापूर आणि मिरज या दिशेच्या काही महत्त्वाच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे संचालन थेट खडकी रेल्वे स्थानकावरून सुरू किंवा समाप्त केले जाईल. यामुळे पुणे मुख्य स्टेशनवर गाड्यांना प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी ताटकळत राहावं लागणार नाही. दुसरीकडे पिंपरी चिंचवड, भोसरी, खडकी, दापोडी आणि औंध-बाणेर परिसरात राहणाऱ्या लाखो प्रवाशांना आता एक्सप्रेस पकडण्यासाठी मुख्य पुणे स्टेशनवर
किंवा ट्रॅफिकमध्ये जाण्याची अजिबात गरज पडणार नाही. त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचून ते थेट खडकीवरूनच आपला लांब पल्ल्याचा प्रवास अत्यंत सुरक्षित आणि सुखकर पद्धतीने करू शकतील. तर खडकी रेल्वे स्थानकाच्या रूपाने पुण्याला आता एक नवा आणि हायटेक पर्याय मिळाला आहे. 70 कोटीचा हा खर्च आणि रेल्वेचा हा महाकाय मास्टर प्लॅन आगामी काळात पुणेकरांच्या प्रवासाची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकणार आहे. पुणे स्टेशनवर होणारे 6 नवीन प्लॅटफॉर्म आणि खडकीचे हे टर्मिनल, या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्यावर प्रवाशांचा रेल्वे प्रवासाचा अनुभव कसा बदलेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. पण या संपूर्ण बदलांबद्दल तुम्हाला काय वाटतं? खडकीवरून थेट लांब पल्ल्याच्या गाड्या सुटल्या तर तुमच्या वेळेची बचत खरंच होईल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.